स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये। आज आपण प्रश्नाचं सुपरफास्ट असं रिव्हिजन घेणार आहोत। पहिला प्रश्न पाहता, एप्रिल मे 2023 महिन्यादरम्यान 17 लाख कर्मचारी कोणत्या कारणावरून संपावर गेले होते? पर्याय क्रमांक डी, जुनी पेन्शन योजना। पुढचा प्रश्न पहा, 38 पॅरेलल लाईन कोणत्या दोन देशांमध्ये आहे? पर्याय क्रमांक डी, उत्तर कोरिया व दक्षिण कोरिया। पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान तमिळनाडू राज्यात आहे? पर्याय क्रमांक ए, गिंडी। पुढचा प्रश्न पहा, पीएच मापन श्रेणीचे शोध सर्वप्रथम कोणी लावला? सोरेन पीटर लॉरिड्स, SPL सोरेनसेन। चला पुढचा प्रश्न पहा, टिपू सुलतानचा अंतिम पराभव कोणी केला? पर्याय क्रमांक सी, लॉर्ड वेल्सली। 54वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव IFFI कुठे पार पडला? पर्याय क्रमांक सी, गोवा। हे सगळे प्रश्न TCS पॅटर्न नुसार विचारलेले। ठीक आहे। अयोध्या विमानतळाचे नाव बदलून कोणते नवीन नाव देण्यात येईल? पर्याय क्रमांक सी, महर्षी वाल्मिक आंतरराष्ट्रीय विमानतळ। दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? पर्याय क्रमांक डी, सिकंदराबाद। पुढचा प्रश्न पहा, केंद्र सरकारने कुठल्या मुस्लिम लीगवर UAPA अंतर्गत बंदी घातली आहे? पर्याय क्रमांक सी, जम्मू काश्मीर। पुढचा प्रश्न, भारतीय सर्वोच्च न्यायालय केव्हा अस्तित्वात आले? पर्याय क्रमांक ए, 28 जानेवारी। पुढचा प्रश्न पहा, IOA ने भारतीय कुस्ती महासंघाचे कामकाज पाहण्यासाठी 3 सदस्यीय समिती नेमली आहे। त्या समितीचे अध्यक्ष कोण आहेत? भूमिंद्र सिंग बाजवा। चला पुढचा प्रश्न पहा, भारताची आध्यात्मिक राजधानी खालीलपैकी कोणत्या शहरास म्हटले जाते? पर्याय क्रमांक सी, वाराणसी। अयोध्या रेल्वे स्टेशनचे नाव बदलून काय करण्यात आले आहे? पर्याय क्रमांक डी, अयोध्या धाम। पुढचा प्रश्न पहा, इस्रोने लॉन्च केलेले सर्वात मोठे स्पेस व्हेइकल कोणते? पर्याय क्रमांक सी, LVM-3। पहिला डॉक्टर पंजाबराव देशमुख पुरस्कार कोणास जाहीर झाला आहे? पर्याय क्रमांक ए, शरद पवार। पुढचा प्रश्न पहा, 54व्या IFFI अंतर्गत सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरला? पर्याय क्रमांक ए, एंडलेस बॉर्डर। हे सगळे प्रश्न काही याच्यातले जलसंपदा परीक्षा जी झाली आता त्याच्यामध्ये विचारले होते TCS पॅटर्न नुसार। चला पुढचा प्रश्न पहा, अबुधाबी येथील पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन कोण करणार आहेत? पर्याय क्रमांक डी, नरेंद्र मोदी। चला पुढचा प्रश्न पहा, वर्ल्ड टेनिस लीग 2023 कोणी जिंकली? पर्याय क्रमांक ए, PBG ईगल्स। पुढचा प्रश्न पहा, ब्रिटनचे PM ऋषी सुनक यांनी कोणास गृह सचिव पदावरून काढले? हा प्रश्न देखील जलसंपदाला विचारला होता। पर्याय क्रमांक सी, सुएला ब्रेवरमन। भारताचे अटॉर्नी जनरल महान्यायवादी सध्या कोण आहेत? पर्याय क्रमांक डी, R वेंकटरमणी। पाकिस्तानात निवडणूक लढवणारी पहिली हिंदू महिला कोण बनली? पर्याय क्रमांक ए, सवेरा प्रकाश। संदीप लमिछाने या खेळाडूचा संबंध कोणत्या खेळाशी आहे? कशाशी संबंधित? हा क्रिकेटशी। पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2022 कोणामार्फत देण्यात आला? पर्याय क्रमांक ए, अमित शाह। पुढचा प्रश्न पहा, मुस्लिम लोकांचा गट मंदिरात घुसण्याचा प्रयत्न करत होता म्हणून महाराष्ट्रातील कोणत्या मंदिरासाठी SIT ची स्थापना करण्यात आली होती? पर्याय क्रमांक ए, त्र्यंबकेश्वर। चला पुढचा प्रश्न पहा, भारतीय कुस्ती महासंघाचे कामकाज कोणती कमिटी पाहणार आहे? पर्याय क्रमांक बी, ॲडहॉक कमिटी। कोणत्या वर्षी पोर्तुगीजांनी मुंबईवर कब्जा केला? पर्याय क्रमांक बी, 1534। चला पुढचा प्रश्न पहा, कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे भारतीय मतदाराचे वय 21 वरून 18 करण्यात आले? पर्याय क्रमांक ए, 61वी घटना दुरुस्ती। कोणत्या संस्थेची स्थापना गोपाळ कृष्ण गोखले यांनी केली आहे? पर्याय क्रमांक ए, भारत सेवक समाज। पुढचा प्रश्न पहा, मानवी डोळ्याचा कोणता भाग मंद व चमकदार प्रकाशाला संवेदनशील असतो? पर्याय क्रमांक सी, दंड व शंकू। CISF च्या पहिल्या महिला संचालक कोण बनल्या आहेत? पर्याय क्रमांक सी, नीना